नेरळ जवळी असणाऱ्या माथेरान आज बंदची हाक पुकारली आहे. कारण की दस्तक म्हणजे माथेरानचा जो मुख्य द्वार आहे त्या ठिकाणी काही पर्यटकांची दिशाभूल केला जायचा आरोप समितीने केला आहे आणि त्यामुळेच आज बंदची हाक पुकारली आहे. मी सध्या नेरळमध्ये आहे आणि आपण जर बघितलं याच ठिकाणी नेरळ स्टेशनवरून ज्या टॅक्सी जातात माथेरानकडे 9 किलोमीटरचा तब्बल हा प्रवास आहे आणि प्रत्येक जे प्रवासी असतात त्यांच्याकडून तब्बल ₹100 आकारले जातात आणि त्यानंतर नेरळ पासून ते माथेरानला ह्या ठिकाणी जातात आणि त्यानंतर प्रवासी दस्तकवरून आतमध्ये माथेरानमध्ये प्रवेश केला जातो. मात्र आज माथेरान बंद आहे त्यामुळे अनेक टॅक्सी देखील बंद असले आहेत. मात्र काही टॅक्सीवाले नाराज देखील दिसत आहे कारण की उन्हाळ्याचा सीझन आहे आणि पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. काही टॅक्सी चालक आपल्या सोबत आहेत. काय सांगाल आज माथेरान बंदची हाक आहे. पर्यटक येतोय मात्र पर्यटकांना तुम्ही काय सूचना देतात? वरती पर्यटक जातात की नाही जातात आणि बंदमुळे काय त्रास होतो? बंदमुळे काय त्रास नाही होत. पण जे पॅसेंजर येतात माथेरला जाण्यासाठी त्यांना आम्ही पहिले सूचना देतो की माथेरान गावामध्ये बंद पुकारलेला आहे. जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, नसेल जायचं तर जाऊ नका. आणि जर त्यांची जर हक्क असेल तर आम्हाला जायचंच आहे, तर आम्ही त्यांना घेऊन जातो. कारण त्यांना आम्ही अडवू शकत नाही. कारण आमची अत्यावश्यक सेवा आहे. तर ती आम्ही सेवा बंद नाही करू शकत. कारण येणाऱ्या पर्यटकाला काही माहीत नसतो इथे बंद आहे का चालू आहे. त्यामुळे आम्ही त्यांना घेऊन जातो आणि घेऊन पण येतो. म्हणजे त्यांची अडवणूक नाही करत आम्ही. नक्कीच त्याची अडवणूक केली जात नाही, सूचना दिल्या जातात. काय सांगाल बंदची हाक आहे. पर्यटकांची दिशाभूल केली जाते असा आरोप समितीने केला आहे. पर्यटक बचाव समितीने केलाय. कसं बघता याकडे? आम्ही ते काय चुकीचं काय करतच नाही. आम्ही काय करतच नाही का बाबा काय कोणाचे पैसे जास्त घेतो का काय करतो. ती दिशाभूल त्यांनी केलेली आहे आमच्यासाठी. आणि असं आमचं काही हे नाही. कस्टमर येतो जातो हे करतो. पण आज आम्ही बंदच ठेवलेलं आहे. पॅसेंजरला पाठवत नाही. पण ते प्रायव्हेट गाडीमध्ये जातात. त्यांची दिशाभूल झालेली असेल का आम्ही टॅक्सीवाले घेऊन जातात. तर ते आम्ही घेऊन जातो ते प्रायव्हेट गाडी करून जातात. आमचे त्या सर्व टॅक्सी ते तुमच्यासमोर तिथं कस्टमर दिसतात का इथं? काहीच कस्टमर आहेत नाही. त्याच्यामुळे त्यांची दिशाभूल झालेली आहे. तर आम्ही घेऊन जातो. आम्ही घेऊन जातच नाही. ना आम्ही घेऊन येत नाही ना काय नाही. ते प्रायव्हेट गाडीमध्ये जातात, प्रायव्हेट गाडीमध्ये येतात ते. बंदची हाक पुकारले टॅक्सी चालकाचा पाठिंबा आहे का त्याला? हो, आमचा नक्कीच पाठिंबा आहे. कारण त्यांनी पण आम्हाला असं पत्र दिलेलं बंदचं. पण आम्ही पर्यटकांना सर्व माहिती देतो आम्ही. टॅक्सी अत्यावश्यक सेवा आहे आणि पर्यटकांना सांगतो माथेरानमध्ये तुम्ही जाऊ नका. तर ते काय पैसे पण रिटर्न जातात. काय बोलतात नाही आम्हाला जाणं आमचं आम्ही खाणं-पिणं सर्व आणलेलं आहे. आम्ही जाऊन फिरून येऊ. तसं आम्ही काही बुकिंग आहे ते असे जातात. हॉटेल बुकिंग केलेली आहे ते जातात. आणि दुसरी गोष्ट अशी का ते बघा आता संघर्ष समिती बोलते का माथेरानला आता पर्यटन कमी झालं आहे. तर तसं काय नाही. उलटी ई-रिक्षा चालवल्यापासून पर्यटन एवढा वाढलं आहे का आम्हाला शनिवारी जेवायला पण टाईम भेटत नाही. असा एवढा पॅसेंजर वाढलेला आहे. पॅसेंजर रिक्षाने जातो आणि त्यांना आता 15 मिनिटात वर जातो इथनं दस्तरीपासून आणि त्याला 15 मिनिटात खाली होतं. फक्त फिरतात आणि लगेच त्यामुळे ते पॅसेंजर वरती राहत नाही. आता बंद आहेत. पॅसेंजर म्हणजे पर्यटक येतात ते वरती जातात ते पण आतमध्ये सोडलं जातंय का? कारण की बंद आहे. ना आतमध्ये सोडलं जातं. वरती तर अडवत नाही काही. मी जो तिथला जो एंट्री टॅक्स आहे तिथं अडवलं जात नाही. पण बंदमुळे काय त्रास होते? कारण की पर्यटकांना जे मोठी गर्दी असते कारण उन्हाळ्याचं सीझन आहे, थंडगार हवेचं ठिकाण म्हणजे माथेरान. हो. कारण की महाबळेश्वरला जायला लोकांना परवडत नाही म्हणून माथेरान बघतात. हो. तसं असं बघायला गेलं तर एक्झामचे दिवस आहेत. कस्टमर असंही पॅसेंजर कमी होते फिरायला. आता पॅसेंजर जसं एप्रिल चालू होईल तसं पॅसेंजर चालू होतो. पण आता सध्या काही एवढा कस्टमर तर नाहीच आहे. तसं आलं तर क्वचित फिरायला येतो. वन डे असतात ते फिरायला येतात, ते जातात आणि येतात. बाकी का असं पॅसेंजरवरती असा फरक असा काही नाही. नक्कीच होते. माथेरानचे जे टॅक्सी चालक आहे ते आपल्यासोबत होते. माथेरान जरी बंद असेल, जे पर्यटक येतात नेरळवरून कारण की टॅक्सीनेच प्रवास केला जातो कारण की माथेरानला जर जायचं असेल आणि टॅक्सी चालक प्रत्येक सूचना ह्या पर्यटकांना देत असतो की आज माथेरान बंद आहे. तुम्हाला जर जाण्याची इच्छा असेल तर तुम्ही जाऊ शकता अशी सूचना प्रत्येक चालक देतात. मात्र माथेरान बंद असल्यामुळे टॅक्सींवर देखील त्याचा परिणाम पडत आहेत. कारण की माथेरान आता पुन्हा कधी सुरू होणार ते देखील चित्र पाहणं गरजेचं असणार आहे. कॅमेरामन नितीन सह मयुरेश जाधव, TV9 मराठी, नेरळ, माथेरान. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.